Guru
गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, देवतयाचा अंकिला सोय संचला त्याचे घरा। गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, एका जनार्दनी गुरुदेव, येथ नाही वा संशय। गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासो। अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं, परम धाम कैवल्यमेकं तुरीयं। प्रसन्नं प्रपन्नार्तिहदेव देवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं। विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। जेहि आणिले हरिहर ब्रह्मदेवा, स्वरूपी मेळविली योगिया चांगदेवा। तिहि केली ऐसी अवतार लीला, नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वर। नमो
नमो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती यंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्ति किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौषस्थ चरण श्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जन्मान्दस्य तन्वयादितर्कचार्तेषु विघ्नेश्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवे मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्रोत्ति सर्वो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सेवे लागी सेवक धाम सेवे लागी सेवक धाम सेवे लागी सेवक धाम सेवे लागी सेवक धाम तुम चाला गरुड़ चरना चाला गरुड़ चरना तुम चाला गरुड़ चरना गरुड़ चरना ऐसा जाता दृढ विश्वासु गुरु परमात्मा परीशु ऐसा जाता दृढ विश्वासु प्रस्तुत प्राप्त सडी प्राप्त प्रसंगी जमलेली भगवत भक्त भक्तिमती माता चराचरामध्ये वास करणारी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा रूपी अदृश्य शक्ती अनेक संत महंत विद्वत रत्न कथाकार कीर्तनकार प्रवचनकार यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत आपली ग्राम दिग्रसी नगरी आणि संत शिरोमणी श्री संत गजानन महाराजांच्या भव्य प्रांगणामध्ये संपन्न होत असणाऱ्या या नाम सप्ताहामध्ये भगवान श्री गोपाल कृष्ण यांची सगुण चरित्र गाथा श्रीमद भागवत महापुराण व अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन समस्त ग्रामस्थ मंडळी व समस्त ट्रस्टी मंडळीच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी करण्यात आलेलं असून त्या नाम सप्ताहातील द्वितीय दिवशी कीर्तन रूपी सेवा समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करण्याचा योग माझ्यासारख्या बालकाच्या वाटेला आलेला असल्यामुळे सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंग गाथेतील 3 चरणाचा अभंग असून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना आपल्या श्रीगुरु विषयी प्राप्त झालेला स्वात्मानुभव आणि त्यांचा अधिकार ज्यांना अनुभवातून व्यक्त करायची इच्छा निर्माण झाल्यानंतर त्यांच्या अंतःकरणाला पोचलेला पाझर आणि ते पाझर ज्या शब्दानं उमटायला लागले ते शब्द म्हणजे आजचा अभंग आहे. विठ्ठल आहे. अभंग आता सरळ सरळ भावार्थ पाहिजे झाल्यास तो अशा प्रकारे सांगता येईल. शांती ब्रह्म एकनाथ महाराज बोलतात गुरु परमात्मा परेशु. या ठिकाणी गुरुला परमात्मा सांगितलं पण कधी कधी परमात्मा म्हटल्यानंतर मग हा परमात्मा आणि तो परमात्मा याचं साम्यत्व येऊ शकतं. म्हणून गुरुचा अधिकार फक्त परमात्म्यापर्यंत मर्यादित नाही तर परमात्म्याच्याही पलीकडे ज्याची अवस्था आहे त्याकरता एक विशेष शब्दाचं नियोजन केलं परेशु. म्हणजे ईश्वराचाही जो परे आहे जो परमात्म्याच्याही परे आहे जो देवाच्याही परे आहे असे असणारे गुरु परमात्मा परेशु ज्यांना हे मान्य आहे ऐसा ज्याचा दृढ विश्वासू ज्याचा असा दृढ विश्वासू आहे की परमात्मा म्हणजे श्री गुरु हे परमात्म्याच्याही परे आहे. देवतयाचा अंकिला भगवंत त्याचे अंकिले झाले तेवढंच नाही त्यांना बोलवण्याची गरज राहिली नाही तर स्वये संचला त्याचे घरा. आणि शेवटी नाथबाबा बोलतात एका जनार्दनी गुरुदेव येत नाही बा संशय गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वास विठ्ठल चिंतन करण्यापूर्वी काही गोष्टीचा अल्पशा परिहार आवश्यक ठरेल. गेल्या अनंत कालखंडाच्या परंपरेला अनुसरून
समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पावन आणि पुनीत दरबारामध्ये संपन्न होत असणाऱ्या या नाम महोत्सवामध्ये या वर्षी सुद्धा विठ्ठल भगवान गोपाल कृष्णांची सगुण चरित्र गाथा श्रीमद भागवत कथेचं आयोजन भव्य स्वरूपामध्ये करण्यात आलेलं आहे आणि ज्यांच्या मुखारविंदातून या श्रीमद भागवत कथेचं कथामृत तुम्ही या ठिकाणी रसपान करत आहात महाराष्ट्रातील विद्वत रत्न कथा प्रवक्ते परमपूजनीय श्री रमाकांतजी बाबा व्यास अहिल्या आगरकर श्रद्धेय महाराजांच्या मुखारविंदातून तुम्ही या ठिकाणी ही कथा श्रवण करतात। या कीर्तनाला गोडवा निर्माण व्हावा म्हणून महाराष्ट्रातील जी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये आदरणीय श्रद्धेय पूजनीय आदित्यजी महाराज, आदरणीय श्रद्धेय नवनाथ महाराज, आदरणीय श्रद्धेय माऊली महाराज, त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत तालमहर्षी आदरणीय मयूरजी बाबा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। माझ्यावर अत्यंत बंधुवत प्रेम करणारे सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी ज्यांची एकनिष्ठ भावना आहे असे परमार्थातील आमचे सहकारी मित्र आदरणीय आमचे तुषार महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर या पत्रिकेवर फोटो आणि नाव पाहल्या खरं तर विचार निर्माण झाला असेल की या बाबाला परिसरात सुद्धा दूर पर्यंत पाहिलं नाही, म्हणजे बाबा पहिल्यांदा या परिसरात कसे काय आले? तर आमच्या परंपरेवर एकनिष्ठता ज्यांची आहेत असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय आणि आपल्या परिसराचा वैभव आमचे नारायणजी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। श्रद्धेय महाराजांच्याच माध्यमातून इथपर्यंत येण्याचा हा प्रवास शक्य झाला आणि आज महत्भाग्य या कीर्तन श्रवणाकरता म्हटल्यानंतर या बालकाची परीक्षा घेण्याकरता आदरणीय श्रद्धेय पूजनीय मधुकरजी बाबा, श्रद्धेय बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। तुम्ही संपूर्ण संत सज्जन मायबाप मंडळी उत्कृष्ट अशा प्रकारचा धर्ममंडप श्रींचा हा दरबार आहे। बालगोपाल मंडळी, टाळकरी मंडळी, मी मुक्ताबाईच्या परिसरातून आलो आणि माझं भाग्य चांगलं, मला 2 मुक्ताबाई शेजारी भेटल्या। म्हणजे आमच्यापासून मुक्ताबाई फक्त 35 किलोमीटर आहे, पण मुक्ताबाई एवढ्या जवळ येतील मला माहित नव्हतं, आहे का नाही? दोन्ही मुक्ताबाई एवढ्या सुंदर, खरं तर शास्त्राचं गणितच आहे, कोणी वंदा कोणी निंदा, कोणी वंदा कोणी निंदा। अहो मोबाईलच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये ही चिमुकली मुलगी आणि ही चिमुकली पोरं जर टाळ घेऊन उभी असतील ना तर हे प्रमाण त्यांच्या करताय धन्य माता पिता तयार कोणाकरताही निर्माण झालेले नाही, फक्त अभंगामध्ये गाड्या करता निर्माण झालेले नाही। अहो या धर्ममंडपाची महती श्रीमद भागवतामध्ये किती स्पष्टपणे व्यास बाबांनी लिहून ठेवलेली आहे। यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना अनायासेन तत्सर्वं सप्ताह श्रवणेन भेद। यत् फलम नास्ति तपसा, जे फळ तप करूनही प्राप्त होत नाही, न योगेन समाधिना, योगानं आणि समाधीनं सुद्धा प्राप्त होत नाही, ती सगळी फलं अनायासेन तत्सर्वं सप्ताह श्रवणेन भेद, 7 दिवसाच्या कीर्तन श्रवणानं मानवी जीवनामध्ये प्राप्त होत असतात। नाहीतर हा जो चाललेला परमार्थाचा प्रपंच आहे, तुम्हाला काय असं वाटतं हे सगळं कोणी करू शकतं? व्यास बाबांनी भागवतामध्ये एवढा सुंदर गोड श्लोक दिलेला आहे। भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै। हे सगळं हाताने टाळी, मुखानं चिंतन, कानाद्वारे श्रवण, डोळ्याद्वारे परमात्म्याचं सुंदर स्वरूप पाहणं, या प्रक्रिया फक्त बोलताना सोप्या वाटतात, पण महाराजांचं स्पष्ट मत आहे या प्रक्रिया आपल्या वाटेला येण्याकरता भाग्योदयेन बहुजन्म, एका जन्माचं नाही। तुम्ही आपण सामान्य लोक आहोत, पण ज्ञानोबराय सारख्यांना काही लोकांनी प्रश्न केला, माऊली अहो एरवी साधूची भेट म्हटली की शास्त्रानं अनेक प्रमाण दिलेले आहे, महत् संगस्तु दुर्लभ हा अगम्य हा अमोघश्य दुर्लभम त्रयमेव एतद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया। एवढा दुर्लभ असताना तुम्हाला एकच व्यक्ती भाऊ म्हणूनही भेटले, तीच व्यक्ती तुम्हाला साधू म्हणूनही भेटले, तीच व्यक्ती तुम्हाला गुरु म्हणूनही भेटले आणि तीच व्यक्ती तुम्हाला भगवंत स्वरूपातही भेटले। तुम्ही तुमच्या जन्मामध्ये असं कोणतं उत्तम कर्म किंवा कोणती साधना केली की एकच व्यक्ती तुम्हाला नाना प्रकारच्या स्वरूपाने प्राप्त झाले? ज्ञानोबांनी एवढं सटीक आणि स्पष्ट उत्तर दिलं की भल्या माणसांनो, जर श्रीगुरु भेटणं किंवा साधू भेटणं एका जन्मात केलेल्या कर्माचं फळ असतं तर कदाचित लिहून देता आलं असतं की ही साधना करा तुम्हाला भेटतील। पण ज्ञानोबाचं स्पष्ट मत आहे ह्या सगळ्या प्रक्रिया घडण्याकरता
पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती आजीवज फडासी आली. परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतांची. तुम्ही आपण सामान्य लोक आता 5-6 दिवस आधी तुकोबऱ्याचा अनुग्रह दिन झाला. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. तुकोबऱ्यांना प्रश्न केला, महाराज आम्ही डोळे उघडे असताना आमच्या जीवनात आम्हाला श्रीगुरु भेटत नाही, आणि तुम्हाला स्वप्नामध्ये तेही स्वतः तुमच्याकडे चालत आले. बाबाजीने स्वप्नी येऊनी असा शब्द, येऊनी म्हणजे तुम्हाला जायची गरज भासली नाही, ते स्वतः तुमच्यापर्यंत आले आणि तुम्हाला अनुग्रह दिला. तुम्ही या जन्मात काय केलं? तुकोबाराय म्हणतात या जन्मातलं फळ नाही. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. तर श्रीमद भागवताचं वर्णन असेल, ज्ञानोबारे तुकोबारे पुरावा देत असतील, एकंदरीत वारकरी संप्रदायाचा आणि पाया आणि कड दोन्ही जर ओरडून सांगत असतील की अनंत जन्माची पुण्य सामुग्री असल्याशिवाय परमार्थ घडत नाही, तर निश्चितच दिग्रज वासियांचा अनेक जन्माचा ठेवा हा ठेवलेला आहे. तो प्रतिवर्षी या ठिकाणी समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या पवित्र पावन पुनीत या प्रांगणामध्ये उदयाला येत असतो. आणि त्या निमित्तानं अनेक महात्म्यांच्या मुखातून कथा कीर्तन प्रवचन श्रवण करण्याचा योग तुमच्या आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. आणि या वर्षी सुद्धा या 2026 चा प्रवास चालूच असताना या सुंदर अशा प्रकारच्या नियोजनामध्ये ही एक सेवा आहे. या अभंगामध्ये तुकोबारे गुरुचं वर्णन करत असतात. हा अभंग असं एक प्रकरण आहे. या अभंगाचं परिपूर्णत्व जरी कोणाला माहिती नसेल तरी पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा रेडिओ होते ना, भीमसेन जोशी सकाळी 5 वाजता सगळ्यांना उठवायचे, तेव्हा हा अभंग पूर्णतम पाठ नसला तरी याचं पहिलं चरण मात्र सगळ्यांचं कानपाठ आहे. गुरु परमात्मा परेशु ऐसा जाता दृढ विश्वास. गुरु परमात्मा परेशु हे प्रत्येकाचं चरण पाठ आहे. या महाराष्ट्रातली एक तेवढी शोकांतिका सुद्धा आहे. एखादे श्रीगुरु असतील, एखादे संत असतील, एखादे महंत असतील, एखादा ग्रंथ असेल किंवा एखादा अभंग असेल किंवा एखादा जवळचा माणूस असेल, जितक्या जवळ असतो ना महाराष्ट्रातल्या माणसाला त्याची महती तेवढी उशिरा कळत असते. विठ्ठल लांब जाण्याची आवश्यकता नाही. ज्ञानोबारायांना आयुष्यामध्ये एकदाच मांडे खायची इच्छा निर्माण झाली होती, तर समाजाने मांडे भेटू दिली नाही. हा आज त्या ज्ञानोबारायचं नुसतं ज्ञानोबा तुकाराम एवढं जरी म्हटलं तर 10-10 लाख वारकरी नुसतं एका शब्दामध्ये 10 लाख वारकरी मांडे भोजन करतात. तो भाग लांबचा आहे. ज्यांच्या दरबारामध्ये तुम्ही आपण बसलेला आहोत, आज महाराजांच्या दरबारामध्ये हजारो भक्त जेवण करतात, सेवन करतात, प्रसाद घेतात. पण महाराजांना जेव्हा आवश्यकता होती तेव्हा याच समाजातील लोकांनी उसाने धान्याने मारत असताना सुद्धा मागं पुढे विचार केला नाही. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, एखादा व्यक्ती असेल, एखादे कीर्तनकार असतील, एखादे महात्मे असतील, एखादे संत असतील, एखादा ग्रंथ असेल, जोपर्यंत जवळ आहे ना तोपर्यंत त्यांची महती ओळखा.
अभंग सुद्धा आपल्या एवढे जवळ असतात, पण आपण त्याच्यावर कधी दृष्टिक्षेप टाकत नाही. गेल्यानंतर एखाद्या कीर्तनकाराने त्याच्यावर चिंतन केल्यानंतर कळतं हे तर जवळ होतं, पण आम्हाला एवढं दुर्लक्ष झालं तरी कसं. श्री गुरु या जीवनाच्या पाठीवरचं असं एक तत्व आहे. इथं बसलेला प्रत्येक वर्ग प्रयत्नवादी आहे एका गोष्टी करता की देवानं थोडं तरी कधीतरी आमच्याकडे लक्ष केंद्रित करावं. हेतू काय तर ते लक्ष केंद्रित केल्यानंतर आमच्यावर थोडा तरी कोणत्या ना कोणत्या साधनाच्या माध्यमातून कृपेचा वर्षाव करावा. देवाला आमची करुणा यायला पाहिजे. कोणीतरी भोलेनाथाची उपासना करत असेल, कोणी पांडुरंगाची करत असेल, कोणी कोणत्या देवाची करत असेल माहित नाही, कोणत्याही देवाची उपासना करा, पण हेतू मात्र एकच आहे. देवाला आपली काळजी यायला पाहिजे, करुणा यायला पाहिजे, देवानं कृपेचा वर्षाव करायला पाहिजे. पण अडचण अशी आहे, मग तो वर्षाव करण्याकरता देवाकडे जावं लागेल, देवाला गाराणं सांगावं लागेल, आणि देवाच्या समोर जाऊन गाराणं सांगून देव स्वीकारतील असं मात्र लवकर पाहता येत नाही. भगवंताची प्राप्ती करण्याकरता 3 मार्ग शाश्वत सांगितले आहेत. एक, जीवानं सोबडावर देवाकडे जावं. जमत नसेल जीवानं साधूच्या चरणावर वाकावं. जमत नसेल तर या जीवानं फक्त आपल्या श्रीगुरूचं बोट पकडून पुढे चालावं. यापैकी कोणत्याही घटनेचा आधार घेतला तर भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. पण याच्यामध्ये फार मोठ्या अडचणी आहेत. एखाद्याला म्हटलं महाराज जर याच्यामध्ये पहिलं ऑप्शन तुम्ही सांगताय स्वतःच्या बडावर देवाकडे जायचं, मग उगाच कशाला कोणाची वरवर करायची, उगाच कुणाला कशाला बोट पकडायचं, उगाच कुणाला कशाला गुरु म्हणून घ्यायचं, संत म्हणून घ्यायचं. आम्ही आजच संस्कृत मध्ये पीएचडी करण्याकरता ऍडमिशन घेतो. म्हटलं त्यानं काय होईल महाराज, तुम्हाला माहित आहे आमच्या गावातल्या एका माणसानं संस्कृत मध्ये पीएचडी केलेली आहे. म्हटलं मग त्याचं काय करायचं. अहो महाराज, संप्रदायामध्ये येणारे वेदांतातील उपनिषदातील उच्चतम ग्रंथ, त्यामध्ये ब्रह्मसूत्र असेल, विचार सागर असेल, वृत्ती प्रगापकर असेल किंवा चित्सुकी सारखे ग्रंथ सुद्धा एकदा पीएचडी झाल्यानंतर माणसाला स्वबुद्धीनं त्या ग्रंथातल्या शब्दाचा अर्थ लावता येऊ शकतो, वेदातलाही अर्थ लावता येऊ शकतो. श्रुती मातेची फोड करून आम्हाला समजावून सांगता येते. त्याच्यामुळे आम्हाला साधूची गरज नाही, आम्हाला श्रीगुरूची गरज नाही. आम्ही स्वबळावर संस्कृत मध्ये पीएचडी करू आणि देवाकडे जाऊ. ऐका, जरी तुम्ही स्वबळावर पीएचडी कराल आणि भगवंताकडे जाल ना, तरी भगवंताचा एक स्वभाव आहे. भगवंत आधी रिझ्यूम मागतो आणि रिझ्यूम मागितल्यानंतर परीक्षा घेतो. त्या परीक्षेमध्ये जर तुम्ही पूर्णतम उत्तराई झालात तर भगवंत तुमचा स्वीकार करतो. एरवी तुमचं किती नातं देवाच्या जवळचं असू द्या, देव स्वीकारत नाही परीक्षेत उत्तीर्ण झाल्याच्या शिवाय. याच्याकरता हजारो उदाहरणे, लांब जायचं नाही. श्रीमद भागवतामध्ये जी कथा आपण श्रवण करतो त्या भागवतामधले 2 पात्र आहेत, दुर्योधन आणि अर्जुन. जेवढा अर्जुन जवळचा आहे तेवढा दुर्योधन सुद्धा दररोज डोळ्यानं दिसत होता. पण दुर्योधनाकरता काहीच केलं नाही आणि अर्जुनाकरता काहीच करायचं बाकी ठेवलं नाही. त्यामुळे ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, ते सारथ्यपण पार्थाचे करीतसे. ज्या जगन्नियंता परमात्म्याच्या घरी अख्ख्या विश्वानं काम करावं, तो मालक स्वतः अर्जुनाच्या रथाचे घोडे हाकलतो. कशाचं फळ आहे? स्वतःच्या बळावर प्राप्त केलं. मग ते दुर्योधनाला प्राप्त नाही करता आलं का? नाही करता आलं, कारण त्यानं रिझून दिलाच नाही. आणि देण्याचा प्रयत्न स्वतः देवाने एकदा घेण्याचा प्रयत्न केला होता की बाबा मी म्हणतो म्हणून 5 गावं तरी देऊन टाक पांडवांना. त्यावेळेस वाक्य काढलं होतं, माफ करा प्रभू, सुचिक्रिये नैवद असत्यामी विना युद्धेन केशव. हे केशवा, सुईच्या अग्र टोकावर मागील एवढी सुद्धा जमीन मी विना युद्ध केल्याशिवाय पांडवांना देणार नाही. म्हणजे रिझूम रिजेक्ट झाला, अर्ज रिजेक्ट झाला. दुसरा एक महत्वाचा मुद्दा काय असतं, स्वतःच्या बळावर पाठ केलेले शब्द हे शेवटपर्यंत शब्दच राहतात. परंतु श्रीगुरूच्या मुखातून आलेली शब्द, साधूच्या मुखातून आलेली शब्द, त्याला शब्द म्हणता येत नाही. मग आली मुखा वाटे अमृत वचने,
शेवटपर्यंत शब्द राहतात आणि साधूच्या श्रीगुरूच्या मुखातून आलेली शब्द हे शब्द न म्हणवल्या जाता आले मुखा वाटे अमृत वचने ते अमृत वचन असतात. मग तुम्ही म्हणाल शब्दामध्ये आणि अमृत वचनामध्ये काय फरक असतो? शब्द हे लोकल भावात विकले जातात आणि अमृत वचन जे असतात ना, चंद्र सूर्याचा अस्त झाला म्हणजे शेवट झाला तरी सुद्धा तेवढ्याच तुलनेमध्ये पवित्र राहतात. पटत नसेल तर एक थोडा दृष्टांत मांडतो. शास्त्राचं एक गणित आहे. अमंत्राक्षरम नास्ति नास्ति मूलम औषधम अयोग्य पुरुषा नास्ति योजकस तत्र दुर्लभा. मला सर्वांकडून उत्तर अपेक्षित आहे. सकाळी सकाळी जे वर्तमानपत्र न्यूज पत्र आपण वाचत असतो त्या न्यूज पत्रामध्ये वर्तमानपत्रामध्ये येणारी अक्षर 12 कडीची असतात का 12 कडीच्या बाहेरची? मी जाऊ का घरी वापस? 12 कडीची का 12 कडीच्या बाहेरची? 12 कडीतले. आणि ग्रंथार ज्ञानेश्वरीचं पारायण आपण करतो, गाथा भजन आपण करतो. या ग्रंथांमध्ये येणारी अक्षर 12 कडीचे का 12 कडीच्या बाहेरची? 12 कडीतले. मग दोन्ही अक्षर जर 12 कडीतलेच आहे तर मग सकाळी 5 रुपयाला विकत घेतलेला पेपर सायंकाळी 5 रुपये किलोनं विकला जातो. जाऊ द्या, वेळेवर जर 5-10 पाहुणे घरी आले ना तर मावशीला असं वाटतं एवढ्या प्लेटा कशाला खराब करायच्या, म्हणून लगेच पेपर फाडल्यातून त्याच्यावरच पोहे टाकून भजे टाकून पाहुण्यांना खाण्याकरता दिल्या जातात. अक्षर 12 कडीतले आहे ना. मग आता इकडची परिस्थिती अशी झाली, सकाळी 5 रुपयाला विकत घेतलेला पेपर संध्याकाळी 5 रुपये किलोनं गेला. लगेच पाहुणे आले तर फाडताना जीवाची थोडी सुद्धा तडमड झाली नाही, मोकळ्या अंतकरणाला फाडत बसले. पण ज्ञानेश्वरी 750 वर्ष झाले आमच्या घरात आहे. कधीही दिसू द्या, अचानक जरी लक्ष गेलं, धुळेनं माखलेली जरी असली ना तरी असं कोणाच्या मनामध्ये चुकूनही पाप निर्माण होत नाही, ही जुनी झाली आता हिला टाकून देऊ. किती जुनी असली तरी आधी साफ होते आणि जे डोकं कोणाच्या समोर नतमस्तक होत नाही ते डोकं त्या ज्ञानेश्वरीवर नतमस्तक होते. जर शब्द 12 कडीतलेच आहेत तर एवढं फरक का, एवढा अंतर का? त्याचं कारण आहे हे शब्द स्वतःच्या बळावर प्राप्त केलेले आहेत आणि इकडचे शब्द मात्र जगामध्ये फक्त एकदाच निर्माण झाले, परत कधीच निर्माण न होणारे ते कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबरायचे शब्द आहे. अमंत्राक्षरम नास्ति. अक्षराचा मंत्र करण्याकरता कोणीतरी गुरु कोणीतरी साधू असावा लागतो. सामान्य माणसाला अक्षराचा मंत्र करता येतो. म्हणून जर भगवंताकडे स्वतःच्या बळावर गेलात ना तर भगवंत तुमची उपेक्षा करण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही म्हणाल महाराज पटला आम्हाला. मग आता आम्ही हा पहिला मुद्दा कॅन्सल करतो. आम्ही काय करतो आता, आम्ही देवाकडे साधूचं बोट पकडून जाऊ, मग देव भेटेल का? त्याच्यामध्ये शंका नाही. संतापाई माथा ठेविता साधूच्या चरणावर वाकू. आणि आम्ही कीर्तनात ऐकलेलं आहे महाराज, संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपोआप. की साधूच्या चरणावर वाकल्यानंतर देव आपोआप भेटतो. सिद्धांत आहे. व्याधी वारून केले कैका संपन्न करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन. भव सिंधू हा तरण्या नौका तव चरण. स्वामी दास गणोचे मान्य करा कवन. जय देव जय देव जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया. अवतरलासी भुवर जडमुळ ताराया. जय देव. करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन. साधूच्या चरणावर वाकलात ना की देव आपोआप भेटतो. आपोआप नाही, साधूचं बोट पकडून जर तुम्ही मंदिरात गेला तर देवाची सुद्धा हिंमत नाही की देव तुमची उपेक्षा करेल. तुम्ही कसेही असू द्या, कसेही नाही, तुम्ही कसाही असू द्या, कसाही तुम्ही कसाही असू द्या, पण बोट फक्त साधूचं पकडून जा. तो कोबर आहे, ग्वाही देतात मग मज हरी उपेक्षा. Bye.
देव उपेक्षा करत नाही, देव स्वीकारतो. गाथ्यातलं प्रमाण नाही पण अस्तित्वातलं आहे. एका वैश्येची मुलगी भक्ती करुण धन्य झाली, कानोपात्रेला देवाने मंदिरात जागा दिली. धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी. कानोपात्रा कोण होती? एका वैश्येची मुलगी होती. समाजामध्ये जिथं जाईल तिथं तिची अवहेलना होत होती, पण नुसतं साधूचं बोट पकडून पांडुरंगाकडे काय गेली. आज जर पंढरपूरला गेलात ना तर देवाचंही दर्शन घेण्याच्या आधी त्या मायमाऊलीचं दर्शन घ्यावं लागतं. मग मज हरी उपेक्षेना. तुम्ही कसेही असले तरी देव तुमची उपेक्षा करत नाही. मग महाराज झालं फायनल. आम्ही स्वबळावर देवाकडे जर गेलो तर देव आमची उपेक्षा करू, मग आम्ही साधूकडे जाऊ, साधूच्या चरणावर वाकू, त्याच्यामुळे देवाची प्राप्ती आम्हाला आपोआप होईल. इथपर्यंत सगळं ठीक आहे. साधूकडे गेल्यानंतर साधू तुम्हाला भेटतील, साधू तुम्हाला अंगीकार करतील, साधू तुम्हाला देवाच्या दरबारमध्ये पात्र ठरवतील, इथपर्यंत ठीक आहे. पण त्या साधूचं बोट पकडण्याकरता त्या साधूला शोधायचं कुठं? कारण शास्त्राचं गणित आहे ना, बहु अवघड. ते साधूला शोधायचं कुठं? साधूचा अधिकार किती आहे माहित आहे? वेदोपनिषदामध्ये एक सूत्र आलेलं आहे. गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत ये पापं क्षमयन्ति संगति कृतां वेदान शृंगारिणो येषां चित्तम् अतीव निर्मतं येषां न भग्नमृतं ते सर्वान् सुखयन्ति प्रतिदिनं ते साधुः दुर्लभः. गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत. ज्यांना ज्यांना समजलं हात वर करा. नाही, गंगावत गजगंडवत. साधू कसे असतात? गंगावत. काय करते गंगा नदी? तिच्या सानिध्यामध्ये जाणारा जीव कोणी असो, ये पापम क्षमयन्ति संगती कृताम. तिच्या संगतीमध्ये गेलेल्या जीवाच्या पापाचं क्षालन करते. किती व्यापक अंतःकरण आहे साधूचं. गगनवत गजगंडवत. पण अडचण अशी आहे, एवढ्या युक्ततेनं जरी ते युक्त असतील तरी ते साधू हो दुर्लभा. ते साधू दुर्लभ आहे, त्याचं काय करायचं? मग इथं दुसरा मुद्दा सुद्धा संपुष्टात येतो. देवाकडे सरळ जाल, देव उपेक्षा करण्याची दाट शक्यता आहे, कारण आपली पात्रता तेवढी नाही. थोडस स्पष्टच करू का? तुमच्यापैकी इथे या धर्ममंडपामध्ये किती लोक आहेत ज्यांना मनापासून अंतःकरणापासून असं वाटतं की प्रत्यक्ष नाही पण देवाला एकदा का होईना स्वप्नात तरी आम्हाला भेट द्यायला पाहिजे? किती लोक आहेत? हात वर करा. तुम्ही काय सगळे रविवारचा उपास पकडणार आहे का? मी परत शेवटचा प्रश्न विचारतो, मग ज्ञानेश्वर माऊली करून निघून जातो. मी खूप लांबचा प्रवास करून तुमच्या करता आलोय. तुमच्यापैकी असे किती लोक आहेत ज्यांना असं वाटतं की किमान नाही प्रत्यक्ष आमची तेवढी पात्रता नाही, पण किमान स्वप्नात तरी आम्हाला देवाला दर्शन द्यायला पाहिजे? असे किती लोकांना वाटतं? तरी मी आहेच कंपनीत जाणार आहे काय? बरं ऐका ना, तुम्हाला सगळं वाटतं. माझ्याकडे एक नियम आहे, एक सूत्र आहे. जर त्या सूत्राचं तुम्ही पालन केलेलं असेल तर लांब जायची गरज नाही. कीर्तन झाल्या झाल्या मीच तुम्हाला देवाचं दर्शन घडवतो. फक्त नियम एकच आहे, एकच नियम आहे. तुमच्यापैकी किती लोक असे आहेत जे गेल्या एका वर्षापासून एकदाही खोटे बोलले नाही? थोडस कमी करू का? बरं किती लोक असे गेल्या 6 महिन्यापासून एकही खोटं बोलले नाही? अजून कमी करू. 3 महिन्यापासून, 2, 1, 15 दिवस. ओ बापरे, इतके खोटे आहे तुम्ही. बरं 8 दिवस. जाऊ द्या. किती लोक तुमच्यापैकी असे जे सकाळपासून खोटे बोलले नाही? वा वा वा, धन्यवाद. वा वा, इतके खोटे तुम्ही मला माहित नव्हते. ज्यांना जाता जाता गाडीमध्ये प्रेस बसवा. मी वाया इंद्रायणी जातो वाटल्यास घरी, आहे का नाही? थोडासा विनोदाचा भाग बाजूला ठेवा. जीवाची पात्रता नसताना देव आपल्याला भेटेल अशी अपेक्षा करणं चुकीची आहे. अर्जुन रात्रंदिवस भजन करणारा देवाचा भक्त आहे, पण तरी सुद्धा जोपर्यंत दिव्य दृष्टी दिली नाही तोपर्यंत त्या देवाला सुद्धा त्याला सुद्धा पाहता आलं नसेल. आपली पात्रता आहे तरी किती. पण देवाच्या दरबारात आपण रिजेक्ट होऊ 100%. साधूच्या दरबारात गेला तर साधू भेटल्यानंतर देव आपोआप भेटतील, तुमची उपेक्षा करणार नाही, तुम्हाला उचलतील, आलिंगन देतील. पण ते साधू भेटणं दुर्लभ आहे. मग जीवाच्या हातामध्ये एक तिसरा मुद्दा राहतो. पात्रतेनं युक्त असणारे श्रीगुरु आपल्या जीवनामध्ये असावे आणि त्यांचं बोट पकडावं. शास्त्राचं गणित आहे. 1000 मूर्ख लोकांच्या संगतीमध्ये राहण्यापेक्षा एका विद्वानाचं बोट पकडून चाललेलं कधी उत्तम असतं. आमच्या मागे 1000 लोक आहेत महाराज, पण मूर्ख जर असतील ना तेही बुडतील आणि तुम्हालाही घेऊन बुडतील. पण एका विद्वानाच्या चरणावर जर तुम्ही वाकलात ना तर आयुष्यभर ते विद्वान व्यक्ती तुम्हाला कधीच कोणाच्या चरणावर वाकू देण्याची वेळ तुमच्यावर येऊ देत नाही. हा सिद्धांत आहे. मग साधूच्या चरणावर वाकायचं, श्री गुरुच्या चरणावर वाकायचं. श्री गुरु हे एक असं तत्व आहे
एक लक्षात घ्या, वरच कमी करा थोडंसं, आधी जसं होतं तसं. श्री गुरुच्या चरणावर जर वाकलात ना, जगामध्ये सुद्धा तुमच्या भक्तीची दखल घेतली जाते. जगामध्ये रामकथा जर ऐकली असेल तर एक चिंतन येत असतं रामकथेमध्ये. एवढी मोठी रामचरित मानस कथा ज्यांनी लिहिली त्यांचं नाव आहे गोस्वामी तुलसीदास महाराज. आणि एवढीशी हनुमान चालीसा ज्यांनी लिहिली त्यांचं नाव आहे गोस्वामी तुलसीदास महाराज. याचा अर्थ हनुमान चालीसा सुद्धा कोणी लिहिली? तुलसीदासांनी. आणि एवढी मोठी रामकथा सुद्धा कोणी लिहिली? तुलसीदासांनी. पण मला सांगा, तुलसीदासांच्या जीवनामध्ये तुलसीदासांना रामही भेटलेले होते आणि हनुमंतही भेटले होते. आणि आपल्या संप्रदायाचा नियम आहे, देव जर भेटलाच ना तर माणसाला वेळ घालू नये. देवाच्या हातामध्ये माळ आणून द्यायची पटकन. देवा टाका आमच्या गड्यामध्ये. कशा करता? आजपासून तुम्ही आमचे गुरु, तू माझा स्वामी, मी तुझा रंग. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपण होय गुरु, आपण देव पुरवी वासना देवा, आपणच देव होय गुरु. मग तुलसीदासांना राम भेटलेले होते, पण भेटलेले असताना रामाला गुरु नाही केलं. श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधार, भरणौ रघुवर बिमल जसो, जोदायक फल चार, बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार. देव भेटलेला असताना देवाला गुरु नाही केलं आणि दासाला शिष्याला गुरु केलं हनुमंतरायला. कशामुळं? एकदा दृष्टांत भाऊ रामकथेमधला, एकदा हाताने टाळी वाजून भजन करा. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या चित्रकूट जिल्ह्यामध्ये राजापूर नावाचं गाव आहे. आणि त्या राजापूर गावामध्ये एक दाम्पत्य राहतं, आत्मारामजी दुबे आणि हुलसी माता. त्या आत्मारामजी दुबे आणि हुलसी मातेच्या घरी एक बालक जन्माला आलं. जन्माला आल्या आल्या त्या बालकाच्या मुखातून एक शब्द निघाला, राम. काय शब्द निघाला? राम. आता तिकडची प्रमुख भाषा हिंदी असल्यामुळं लोक चर्चा करायला लागले, महिला वर्ग. अरे अरे, तुलसी माता का लड़का कुछ तो भी बोला. क्या बोला? क्या बोला? तो बोले राम बोला. म्हटले जन्माला आल्याला राम म्हटलं की तर लोक मरायला टेकता. लोक म्हणायला येतात, बाबा म्हणा ना एकदा राम, म्हणाव बाबा एकदा राम, तरी राम मुखाला येत नाही. हे लेकरू जन्माला आल्याला राम म्हटलं का? याचं नावच ठेवा राम बोला. त्याचं नाव ठेवण्यात आलं राम बोला. वयाच्या 15 वर्षापर्यंत वेदांताचं अध्ययन त्या बालकानं केलं. आणि वेदांताचं अध्ययन करून 15व्या वर्षी घरी आले. 16व्या वर्षी उपनयन संस्कार झाले. नंतर लग्नाचा निर्णय घेतला. लग्न झालं. पत्नीचं नाव आहे रत्नावली. लग्नाला 2 महिने झाले. अचानक एक वेळेस कर्मकांड करण्याकरता बाहेर गेलेले तुलसीदास बाबा म्हणजे हे राम बोला सायंकाळी 6 वाजता घरी येऊन पाहतात तर आपली अर्धांगिनी घरात दिसत नाही. या खोलीत जाऊन पहा, त्या खोलीत जाऊन पहा, त्या खोलीत जाऊन पहा, अर्धांगिनी दिसत नाही. शेजारच्या आजीला विचारण्याकरता जाणार, तेवढ्यामध्ये आजी चालत आली. म्हटले बाबा अरे कोणाला शोधतोय? म्हटले माझी पत्नी दिसत नाही. मी तुला निरोप सांगण्याकरताच येत होती की तिला अचानक माहेरून काहीतरी निरोप आला म्हणून रत्नावली माहेरी गेली. तिचा निरोप आहे तुझ्याकरता, 2-4 दिवसामध्ये माघारी येऊन जाईल. म्हटले 2-4 दिवस? मी तिच्याशिवाय 1 मिनिट सुद्धा आजी राहू शकत नाही. मला तिच्याशिवाय करमत नाही. माझी बायको मला घरीच पाहिजे. म्हटले बाबा माझा निरोप सांगायचं काम होतं, मी तुला सांगितलं, बागी तू बघ. त्याला असं वाटलं पण आता सायंकाळ झाले, कसं जाऊ? पण 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, रात्रीचा 1:30 वाजला तरी सुद्धा या बाबाच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. काय झालं असेल? का गेली असेल? माझ्या पत्नीवर मी किती नितांत प्रेम करतो तरी मला न सांगता गेली. मी जायलाच पाहिजे म्हणून रात्री 1:30 वाजता निघाले.
मंद मंद पाऊस चालू आहे, मंद मंद हवा चालू आहे. त्या पावसामध्ये अंधाराच्या काळोखामध्ये कुठल्याच प्रकारचा आधार न घेता तुळशीदास बाबा निघाले. रस्त्यामध्ये एक ओढा लागला. ओढ्याला पार कसं करावं म्हणून तेवढ्यामध्ये काहीतरी वाहत येताना दिसलं. त्या ठोकड्याला पकडलं, त्याच्यावर बसले, पहिलं तीराला गेले. पण डोक्यात विचार आला, एवढ्या रात्री सासरेबुवाच्या घरी गेलो तर रातोरात वापस यावं लागेल, नाही तर सासरे विचारतील एवढ्या रात्री कसं येणं केलं, म्हणून तो ठोकळा वरीच काढून ठेवला. सासरेबुवांच्या दारापर्यंत गेले. रत्नावली वरच्या मजल्याला राहायची, याला माहित आहे. खालच्या दरवाजावर जर थाप टाकली तर सासरेबुवा विचारतील एवढ्या रात्री काय काम पडलं. पुन्हा आजूबाजूला शोध मोहीम चालू झाली. काहीतरी लटकताना दिसलं घराच्या एका बाजूनं. त्याचा आधार घेऊन वरच्या मजल्यावर गेले. दरवाजावर थाप टाकली. रत्नावलीने दरवाजा उघडला. उघडल्या आपल्या मालकाला समोर पाहिलं आणि रत्नावली म्हणते, मालक अहो तुम्ही आणि एवढ्या रात्री. म्हटले ते सगळं जाऊ दे, मला न सांगता तू आली तरी कसे. म्हटले मी कसे आले म्हणजे काहीतरी इमर्जन्सी काम असेल माहेरी म्हणून निघून आली, पण तुम्ही एवढ्या रात्री येण्याचं कारण काय. म्हटले कारण काय म्हणजे काय, मला तुझ्याशिवाय 1 मिनिट सुद्धा राहवल्या जात नाही. माझी बायको माझ्या घरातच पाहिजे. तू माझी अर्धांगिनी आहे, मी तुझ्यावर नितांत प्रेम करतो. रत्नावली म्हटली सगळं इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही इथपर्यंत आलात तरी कसे. म्हटले मला असं वाटलं होतं माझंच प्रेम फक्त तुझ्यावर आहे, पण तुझं सुद्धा माझ्यावर एवढं प्रेम असेल मला वाटलं नव्हतं. तू माझ्या करता इथं दोरीची व्यवस्था करून ठेवली की मला कधी येऊ शकतात. म्हटले मी आणि दोरीची व्यवस्था कुठे, एकदा बघू द्या. ज्यावेळेस त्या दोरीजवळ रत्नावली आणि तुळशीदास बाबा जाऊन पाहतात ना, एकदा व्यवहार परवडला पण संसार त्याच्यापेक्षाही घातक. व्यवहारामध्ये रस्त्यानं चालताना जर एखादी दोरी पडलेली दिसली तर शास्त्राचं त्याच्याविषयी प्रमाण आहे, रज्जूवरी भासे मिथ्या सर्प, की दोरीवर साप भासतो, त्या दोरीवर साप भासतो हा व्यवहार आहे. पण सापाला दोरी भासणं हा संसार आहे. म्हणजे व्यवहारापेक्षा संसार अत्यंत घातक आहे. चंपू रामायण आहे उत्तर प्रदेशामध्ये, जसं आपल्या इकडे भावार्थ रामायण आहे, तुलसी रामायण आहे, वाल्मिकी रामायण आहे. अनेक ग्रंथामध्ये अनेक वेगळे वेगळे पुरावे आहेत. कोणी म्हणतो अजगर लटकत होता, कोणी म्हणे साप लटकत होता. ती रत्नावली अर्धी गार झाली. साप लटकताना दिसला, याला चढून मालक वरती आले. नदी कशी पार केली तिथं जाऊन बघितलं. चित्रकूटच्या जवळच काशी आहे आणि काशीला गंगा नदी आहे आणि गंगा नदीचा एक नियम आहे, मनकर्णिका नावाचा घाट आहे. तिथं प्रेताला अर्ध जाळावं आणि अर्ध गंगेमध्ये सोडून द्यावं असा नियम आहे. ते प्रेत तिकडनं वाहत येत होतं. त्या प्रेतावर बसून हा बाबा पैल तेराला गेला होता. त्या प्रेताला पाहिलं, मग तर डोक्याला हात लावून रत्नावली खाली बसली. मालक अहो तुमचं माझ्यावर प्रेम आहे मला मान्य झालं, पण क्षणार्धा करता विचार करा, एवढ्या भर पावसामध्ये या पुरामध्ये जर तुम्ही वाहून गेला असतं तर कोणता नवरा, कोणती बायको, कोणतं प्रेम आणि कोणता आसक्ती झाली. या सापानं जर तुमचा चावा घेतला असता तर कोणती रत्नावली आणि कोणती तुळशीदास आले असते. मालक रात्री 1:30 वाजता मला भेटण्याकरता जेवढे आसक्त झाला तेवढेच जर आसक्ती जगाच्या मालकाविषयी दाखवली असती ना तर आतापर्यंत जगाचा मालक स्वतः येऊन तुम्हाला भेट देऊन गेला असता. का निर्माण झालं नाही तुमच्या मनामध्ये. बायको बोलली तुळशीदास बाबांना, पण तुळशीदासांना राग नाही आला. बायको बोलली यापेक्षा बायको काय बोलली या गोष्टीला महत्व द्यायला पाहिजे. या संप्रदायाचा इतिहास आहे महाराज. या संप्रदायामध्ये जन्माला आलेल्या बाळाला पाळण्यामध्ये घालून उपदेश करणारी माता या संप्रदायात जन्माला आली, जिचं नाव मदालसा माता. हा देह नाशिवंत मनमुत्राचा भाला, वरी चर्म घातले रे पूर्वी कीटकांचा साधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ दिना मरे त्या हरिहरा सटकाय रे गोविंदा पर्येती मदाराचा ज्ञानाचेही चक्रवर्ती सम्राट असणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा ज्यावेळेस ताटी लावून बसले ना तर त्या ज्ञानोबांना सुद्धा ज्ञानाचा उपदेश करणारी माता या संप्रदायामध्ये जन्माला आली, जी फक्त ज्ञानोबाची किंवा तुमची आपली माता नाही तर आद्यत्रय जननी देवाची. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा. योगीराज तुम्ही ज्ञानी आहात ना, मग ऐका, योगी माणसाचं लक्षण आहे साहे अपराध जनाचा. एरवी साधू म्हणवले जात नाही म्हटले महाराज कोणाला. ज्ञानोबा ताटी उडून बाहेर आले,
ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, ग्रंथराज, हरिपाठासारखे दिव्य ग्रंथ आपल्या पदरामध्ये पडले. इतिहास आहे. काय चुकीचं बोलली म्हटली? एवढा आसक्त देवाविषयी झालो असतो तर जगाचा मालक भेटायला आला असता. संकल्प केला आणि लगेच त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी गेले. त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या भूमीमध्ये स्वतः 15 वर्ष अध्ययन करत असताना स्वतःच्या श्रीगुरूंकडून जी रामकथा ऐकली ना, ती रामकथा आता आपण लिहायला पाहिजे अशी जिज्ञासा निर्माण झाली. ती रामकथा लिहिली. जी रामकथा लिहिली ना, आता ती रामकथा लोकांना सांगायची जिज्ञासा निर्माण झाली. म्हणून एका गावाची निवड केली. रोज गावामध्ये आरंभ व्हायचा आणि तुलसीदास मधुर वाणीमध्ये वर्णन करायचं देवाचं. देवा सीताराम चरित अति पावन, मधुर सरस परमित मन भावन, सिया राम मयच बज गजानी, हृदय भगती मनीषा रंग पाणी. उपदेश करायला लागले. 4 दिवस जवळपास कथेचे पार झाले आणि 5व्या दिवशी एक नवल घडलं. रोज बहिर्दिशेला जायचे. पूर्वीचे प्रत्येक काळामध्ये काही वॉशरूम नव्हते सगळ्यांच्या घरामध्ये. डबडं घ्यायचं गावाच्या बाहेर जायचं. तुलसीदास बाबा एक काम करायचे. बहिर्दिशेला रोज जायचे आणि माघारी येता येता त्या डब्यामध्ये थोडस पाणी शिल्लक राहिलं ना, ते येता येता एका बाबडीच्या खोडावर टाकायचे. 4 दिवस झाले. 5वा दिवस उजाडल्या तुलसीदास बाबा बाहेर बहिर्दिशेला गेले आणि त्या डबड्यातलं पाणी जसं त्या बाबडीच्या खोडावर टाकलं ना, तसं त्या बाबडीच्या खोडावर राहणार एक पिशाच्च म्हणजे भूत होतं. ते प्रसन्न झालं तुलसीदास बाबांना आणि तुलसीदास बाबांना म्हणतात, बाबा अहो मी खूप प्रसन्न आहे, तुमच्यावर काय मागायचं असेल ते मागा. तुलसीदास बाबा विचार करायला लागले की भक्ती केल्यानंतर देव प्रसन्न होतो हे ऐकलं होतं. भक्ती करून जर भूत प्रसन्न व्हायला लागली तर याच्यानंतर कोणी भक्तीच करणार नाही बाबा. आणि पहिली गोष्ट, तुझं प्रसन्न होण्याचं कारण काय? मी तुझी भक्ती केलीच नाही. म्हटले महाराज असं आहे, मी पिशाच्य योनीला प्राप्त झालेला आहे आणि पिशाच्य योनीला प्राप्त झालेल्या जीवाला चांगलं अन्न म्हणजे पवित्र अन्न किंवा पाणी पिता येत नाही. पण तुम्ही बहिर्दिशेला आणलेलं पाणी हे पवित्र नसल्यामुळं त्याच्यामुळे माझी तहान तृप्त झाली, मी मुक्त झालो, मी प्रसन्न झालो. काय मागायचंय ते मागा. तुलसीदास बाबा मनातल्या मनात विचार करतात, देव असो का भूत असो, आपल्या अंतःकरणात आस निर्माण झाली रामाच्या दर्शनाची, यानं पूर्ण केली तरी आपल्याला भेटीशी मतलब. मध्ये एक काम करणार. म्हटले काय? माझा आराध्य आहे प्रभू रामचंद्र, मला त्यांची भेट घालून दे. ते भूत म्हटलं, आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. म्हणजे असं नाही, तुम्ही थोडस समजून घ्या. म्हटले काय झालं? नाही म्हटले, मी रामाची भेट घालून देऊ शकत नाही, तसा रामाचा माझा जवळचा परिचय नाही. मग म्हटलं विनाकारण तोंडवर करून बोलायचं की काय मागायचं ते मागा, मी प्रसन्न आहे, चल काही मागायचं नाही निघालो. म्हटले मी नाही नाही, अहो तुम्ही जर न मागता गेले तर मला परत बंधनावर अडकावं लागेल. महाराज काहीतरी मागा. म्हटले द्यायचं असेल तर रामाची भेट, दुसरं काही नको. मग भूताला असं वाटलं बंधनात अडकल्यापेक्षा काहीतरी मार्ग शोधायला पाहिजे. मग त्या भूताने मार्ग शोधला. महाराज रामाची भेट घालून देऊ शकत नाही, पण रामाची भेट ज्या माणसामुळे होईल त्या माणसाची भेट घालून देऊ का? म्हटले हरकत नाही, आपलं काम होण्याशी मतलब. सांग ना म्हणे बाबा. महाराज ज्या गावामध्ये तुम्ही कथा करतायत ना, त्या गावामध्ये एक वयोवृद्ध माणूस सगळ्यात पुढं लोक येण्याच्या आधी येऊन बसतात आणि लोक गेल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी जातात. प्रसन्न मुद्रेने कथा श्रवण करतात. तुम्ही त्यांचे पाय पकडा, तुम्हाला रामाची भेट आपोआप होईल. म्हटले म्हाताऱ्या माणसाचे पाय मी पकडू आणि मला रामाची प्राप्ती होईल, काय समन्वय लागेल? म्हटले समन्वय असा आहे, ते म्हातारे माणसाच्या स्वरूपामध्ये बसलेले बाबा दिसताना व्यावहारिक माणूस दिसत आहे, पण साक्षात भक्तवत्सल हनुमंतराय जे म्हाताऱ्या माणसाच्या स्वरूपाने घेऊन बसतात आणि कथा ऐकतात. मग तुलसीदासाने 2 प्रश्न मांडले. का रे भूता, देवाचा ऍड्रेस तुला माहित नाही आणि भक्ताचा ऍड्रेस बरा माहित आहे. आणि दुसरी गोष्ट माझा प्रश्न आहे, जर ते भक्तवत्सल हनुमंतराय आहेत तर मग कथा ऐकायला येऊन बसण्याचा त्यांचा संबंध काय? दोन्ही प्रश्नाची उत्तर एवढे सटीक दिली त्या पिशाच्यानं. ते पिशाच्य बोलायला लागलं, तुमचं काय म्हणणं आहे? देवाचा पत्ता माहित नाही, भक्ताचा बरा माहित आहे. म्हटले तुलसीदास बाबा व्यवहारातला नियम आहे, ज्याच्यापासून आपल्याला धोका असतो ना त्याचा ऍड्रेस कधी वरच्या खिशात ठेवायचा असतो. म्हटले म्हणजे तुमच्याकडे ते रेतीचे टिप्पर चालतात का? आहे ना, ड्रायव्हर वेगळे असतात आणि लोकेशन वाले असंच असतं ना. मग म्हटले तसं आम्हाला लोकेशन वाला वेगळा ठेवावा लागतो. म्हटले मग तुम्हाला काय धोका आहे? म्हटले धोका म्हणजे काय? भूत पिशाच निकट नाही यावे, महावीर जब नाम सुनावे. म्हणून त्यांचा ऍड्रेस खिशात ठेवावा लागतो.
आणि तुमचा दुसरा प्रश्न, मग जर ते महावीर आहेत, जर ते भक्तवत्सल आहे, हनुमंत आहेत, तर कथा ऐकायला काय येतात? या अख्ख्या विश्वामध्ये कथा ऐकणाऱ्यामध्ये सगळ्यात मोठे रसिक भक्त जर कोण असतील तर हनुमंत आहे. रामचरित सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. तुलसीदासांनी लक्ष केंद्रित केलं, निरीक्षण केलं, अरे हो हे तेच बाबा आहे, सगळ्यांच्या आधी आले, प्रसन्न चेहरा आहे, कथा ऐकताय. कथा झाल्यानंतर सगळी लोक गेली, सगळ्यात शेवटी ते बाबा गेले. 7वा दिवस उजाडला आणि 7व्या दिवस उजाडल्यानंतर तुलसीदास बाबांना कळून चुकलं, आज जर यांचे पाय मी पकडले नाही तर आयुष्यभर मला कधी रामाची भेट होणार नाही. 7वा दिवस उजाडला, ग्रंथपूजनाचा दिवस असतो. सगळ्या लोकांची गर्दी महाराजांच्या दर्शनाकरता. महाराज दुसऱ्या बाजूने उतरले आणि त्या म्हाताऱ्या बाबाचे चरण पकडले, म्हटले, बाबा माझ्यावर थोडीशी कृपा करा, हे दुःख भंजन. वा मस्त गळा आहे तुमचा, एकदा म्हणा सगळे, हे दुःख भंजन सुन लो पवन सुत, अष्टसिद्धि नौ निधि के. अष्टसिद्धि नौ निधि के दाता, दुखियों के तुम, दुखियों के तुम भाग्य विधाता. सिया राम के काज सवारे, सिया राम के काज सवारे, कर मेरा उद्धारी. घाबरायचं कशाला? ते बाबा मागं असलं की जगामध्ये कोणाची हिंमत नाही. काय चालू होतं आपलं? त्या बाबाचे पाय पकडलेत, म्हटले महाराज संसारिक लोकांसारखं दुसरं काही मागायचं नाही, जे तुमचं आराध्य आहे ते माझं आराध्य आहे, फक्त त्यांची भेट घालून द्या. हनुमंतरायांनी त्यांच्या अंतरंगामध्ये झाकून पाहिलं तर अहेतिक्यम प्रतिहताय आत्मा दृढ निश्चया. भक्तीचा हेतू नव्हता, फक्त रामाच्या भेटीची आस अंतःकरणामध्ये होती. मग इथून मुद्दा आपल्या अभंगामध्ये प्रवेश करतो. बारकाई नाही का, शास्त्राचं गणित आहे. हनुमंतराय म्हटले, बाबा एक काम करता का तुम्ही? म्हटले सांगा ना. चित्रकूट मध्ये मंदाकिनी नावाची नदी आहे, त्या मंदाकिनीच्या तटावर तुम्ही जा आणि फक्त रामाचं भजन करा. हनुमंतरायचे शब्द आहे, तुम्हाला रामाकडे जाण्याची गरज नाही, जगाचा मालक तुमच्या दारापर्यंत चालत येऊन तुम्हाला दर्शन देईल. तुलसीदास बाबांनी क्षणार्धाचा विलंब नाही केला चांगल्या गोष्टी करता. मंदाकिनीच्या तटावर गेले. सुंदर वटवृक्ष आहे, त्याच्या झाडाखाली चबुतरा म्हणजे वट आहे, त्या वट्यावर बसायचे. आता रोज एकच काम चालू झालं, चंदन उघडायचं आणि चंदन उघडता उघडता परमात्म्याचं नामचिंतन करायचं. रामचरण सुखदाई भज मन रामचरण सुखदाई. भजनाची एवढा पराकाष्ठा झाली, एवढी पराकाष्ठा झाली, जगाचे मालक चालत आले आणि त्या चित्रकूट मध्ये आल्या आल्या या बाबांनी जे चंदन उघडणं चालू केलं होतं ना, त्या चंदनाचा सुगंध रामाच्या नाकापर्यंत गेला. ते चंदन म्हणजे ते 10 रुपयाचा ठोकळा भेटतो ते चंदन नाही. मला तर नवल वाटतं, म्हणजे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलं बाबा की ते 10 रुपयाची एवढी कॅन्डल भेटते. अहो चंदन कॅरेटवर भेटते, चंदन हे कॅरेटवर भेटते, सोन्यासारखा मोल आहे त्याला, आणि ते 10 रुपयात एवढा ठोकळा भेटेल का? तुलसीदास बाबांनी जे चंदन वापरलं होतं ना उघडण्याकरता, ते काही व्यवहारातलं चंदन नव्हतं. मलयगिरी नाव ऐकलंय का? मलयगिरी, हो का नाही? रेडिओ पाहिला? रेडिओ मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला दाविला, स्वीकारावी पूजा आता. जमलं.
उठी उठी गोपाळा, उठी उठी गोपाळा, पूर्व दिशेला गुलाल उधळून, पूर्व दिशेला गुलाल उधळून, ज्ञानदीप लाविला. खरं सांगा, असं वाटतं की सकाळ झाली. नुसतं एवढं म्हटलं तर सकाळ झाली वाटतं. महाराज, साधू संतांनी आणि आमच्या बोधे बाबांनी ज्या रचलेल्या चाली आहेत, या चालीला जगामध्ये कोणत्याच गायनाला तोड नाही. लक्षात ठेवा. ते चंदन उघडणं चालू होतं. विठ्ठल विठ्ठल. तुळशीदास बाबांच्या समोर रामचंद्र आले. ऐका आता, तुळशीदास बाबांच्या समोर रामचंद्र आले आणि तुळशीदास बाबांना चंदन उघडताना पाहणं काय म्हणतात नाही काय? मंदाकिनी तट राम घाट पर प्रगटे दशरथ नंदन, बोले मधुर वाणी में धनुर्धर, बाबा दे दो चंदन. बाबा, मला थोडं चंदन देता, मला थोडं चंदन देता. मला खरं सांगा, तुळशीदासांचा प्रयत्न कोणाकरता चालला होता एवढा रात्र? रामांच्या भेटी करता. समोर कोण आलं? राम. बरं, नुसते राम नाही आले, ज्याच्या समोर अख्ख्या विश्वानं हात पसरवावे ते राम, याचक राम म्हणून आले की बाबा थोडंसं चंदन द्या. पण ऐका ना, गुरु जर जीवनात नसला तर काय होतं? तुळशीदास बाबा म्हणायला लागले, बाळा, तुझ्या चेहऱ्याची प्रसन्नता पाहून असं वाटतं तू कोणीतरी राजकुमार असायला पाहिजे, नाहीतरी तपस्वी साधूचा तपस्वी मुलगा असायला पाहिजे. तुला एक विनंती करू का? तुला चंदन पाहिजे ना? माझ्यासारखे चंदन उघडणारे हजार साधू या मंदाकिनीच्या तटावर आहे, तू त्याच्याकडे जा आणि चंदन माग. माझ्या भजनामध्ये तू व्यत्यय आणू नको, मी माझ्या परमात्म्याचं भजन करतोय. कोणाच्या भेटी करता चाललं होतं? रामाच्या. समोर कोण आहे? म्हणजे देव भेटले का नाही? पण भेटून उपयोग झाला का? नाही. ज्याच्या करता एवढं चाललंय तो स्वतः म्हणतोय बाबा दे दो चंदन, पण म्हटले पुढे जा. तर आम्हाला असं वाटलं, का हो बाबा? अहो, एक याचक मुलगा कोणीतरी समोर आलाय, नुसतं चंदन मागतोय, चंदन देण्याकरता वेळ नाही. म्हटले बाबा, मी माझ्या देवाच्या भजनामध्ये मग्न आहे. देवाला असं वाटलं एकदा, पाऊस कोणता देव आहे एवढा? म्हटले कोणत्या देवाचं भजन करताय हो तुम्ही? म्हटले अयोध्येचं नाव कधी ऐकलंय का तुम्ही? तुळशीदास बाबा म्हणताय रामाला अयोध्येचं नाव कधी ऐकलंय का? देवाला हळूच आधार कार्ड काढलं. म्हटले अयोध्या नाव ऐकलेलं वाटतं, हे तर आपल्याही नावाच्या खाली आहे. मग देवानं स्मित हास्य केलं, कदाचित ते डायरेक्शन आपल्याकडे तर नसावं. परत आधार कार्ड ठेवून दिलं. म्हटले नाही हो बाबा, तुम्ही सविस्तर सांगा. म्हटले दशरथाचं नाव कधी ऐकलंय का? मग देवाचे स्मित हास्य थोडंसं वाढलं, हेही नाव ऐकतेच आहे. म्हटले मग त्याचं काय? त्या अयोध्या नरेश असणारा राजा दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि त्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या मोबदल्यामध्ये जगाचे मालक 4 पुत्र त्यांच्या घरी अवताराला आले आणि त्या 4 पुत्रांमध्ये असणारे ज्येष्ठ बंधू प्रभू श्रीरामचंद्र, त्यांचं मी भजन करतो. मग तर देव मनातल्या मनात खडखडून असायला लागले. भजन आपलंच चालू आणि आपल्यालाच म्हणतायत की माफ करा, माझ्याकडे चंदन नाही, मी माझ्या देवाचं भजन करतोय. माझा देव आहे, परीक्षा तर घेणारच. देव म्हणायला लागले, का कधी पाहिलंय का त्या देवाला? नाही हो म्हटले, एवढा कुठं मी भाग्यवान आहे देवाला पाहिजे. त्यावेळेस काय व्हॉट्सअप कॉल करायला मोबाईल होते? नाही पाहिलं. म्हटले किती दिवस झाले भजन करताय रामाचं? म्हटले 1000 वर्ष झाले भजन करतोय. मग एवढे वर्ष झाले भजन करून जर राम भेटत नसेल, एवढा जर तो कठोर अंतःकरणाचा असेल, द्या त्या रामाला सोडून आणि दुसरा देव पकडा. आपल्याकडे देव कमी आहे का? आपण असतो तर खरंच देव सोडला असता. परंतु तुळशीदास बाबा म्हणतो, बाळा माझी तुला विनंती आहे, माझ्या देवाला कठोर म्हणू नको, माझा देव कठोर नाही. श्रीरामचंद्र कृपालु भजो म्हण, हरण भव भय दारुणा. माझा देव कृपाळू आहे. म्हटले मग कृपाळू आहे तर आतापर्यंत भेट का दिली नाही? म्हटले बाळा, तुला सांगतोय शेवटचं, माझ्या देवाविषयी काही बोलायचं नाही. तुला चंदन पाहिजे ना, तुझ्या हाताने घे, इथून निघ, पण मला त्रास देऊ नको. देवाला असं वाटलं, जाऊ द्या, परीक्षा संपली. देवानं त्या चंदनाच्या थालीमध्ये बोट बुडवलं, स्वतःच्या कपाळाला तिलक केला आणि बोटाला राहिलेलं चंदन तुळशीदास बाबांच्या कपाळाला टेकवलं. माझा प्रश्न आहे तुम्हाला, या दोघांची भेट होण्याची जबाबदारी कोणी स्वीकारली? मारुती रायांनी. अगदी बरोबर आहे, मारुती रायांनी स्वीकारली. मारुती राय ज्या झाडाच्या खाली तुळशीदास बाबा चंदन उघडत होते ना, त्याच झाडावर शुक म्हणजे पोपटाच्या स्वरूपामध्ये बसलेले होते. आणि मारुतीराय विचार करायला लागले, तुळशीदास बाबांनी अजूनही देवाला ओळखलं नाही. देव जर आता निघून गेले तर आयुष्यभर कधी तुळशीदासांना देवाची भेट होणार नाही.
मग ही प्रक्रिया बघितली की देवाने चंदनाचा तिलक स्वतःला केला आणि तुळशीदास बाबांना सुद्धा तो तिलक कपाळाला लावला आणि पोपटाच्या स्वरूपामध्ये त्या झाडावर हनुमंतराय बोलायला लागले. मंदाकिनी तट राम घाट पर भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घिसेवर तिलक करे रघुवीर, सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय. बोल रे भाई सब संतन की जय. तुलसीदासांनी वाक्य ऐकलं, मंदाकिनी तट राम घाट पर भई संतन की भीर. पटकन उभे राहिले रामाच्या समोर. देवा, मी आता जे ऐकलं तिलक करे रघुवीर. मग देवानं आतमधलं हास्य बाहेरच्या मुखावर आणलं, तो मीच आहे. म्हटले अयोध्या नरेश मीच, दशरथ नंदन कौसल्यानंदन म्हटले मीच. देवा, अख्ख्या जगानं तुमच्या समोर हात पसरवावे तरी सुद्धा योगी याच्या ध्यानी ध्याता ना तुळसी, माझ्या समोर स्वतः केव्हापासून हात पसरत होते, मी तुमचा अपमान करत होतो. का हो देवा तुमचा परिचय दिला नाही? एवढं सुंदर उत्तर दिलं ना देवानं. देव म्हणायला लागले, तुळशीदास बाबा, मी जर स्वतःहून एखाद्या भक्ताला परिचय देत राहिलो ना तर भक्ती या शब्दाला अर्थच राहणार नाही. माझा परिचय दिला जात नाही, तो करून घ्यावा लागतो भक्तीच्या माध्यमातून. मग हा परिचय झाला तरी कसा, कोणामुळे झाला? कोणी वाक्य काढलं? मंदाकिनी तट राम घाट पर भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घिसेवर तिलक करे रघुवीर. प्रत्यक्ष हनुमंतराय समोर आले. आता एका बाजूने जगाचे मालक आणि दुसऱ्या बाजूने सेवक. देव तर भेटलाच होता हो, पण देव भेटून सुद्धा उपयोग झाला नाही. देव भेटलेल्या देवाचा परिचय होण्याकरता जो माध्यम असतो ना त्याला गुरु म्हणत असतात. म्हणून देव भेटून देवाला गुरु न करता हनुमंतराय दास्यत्व भक्ती करत असताना सुद्धा हनुमंतरायांना गुरु केलं. गुरु बिन कोण बतावे वाट. आज देवा तुम्ही भेटलाय, पण ऐका, गुरु गोविंद दोनों खडे काके लागो पाव, पर बरी हरी गुरु आप की जो गोविंद दियो दिखाव. आज गुरुचं आसन हे फक्त देवापर्यंत मर्यादित नाही, तर देवाच्याही परे झालं. अभंगाचं प्रथम गुरु परमात्मा
परीषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासो गुरु हा परमात्मापेक्षा परे, ईश्वरापेक्षा परे आहे. थोडशा 2-4 ओव्या सांगतो आणि कोणत्या चरणाला स्पर्श करतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी एवढ्या सुंदर ओव्या एकनाथी भागवतामध्ये दिले की या गुरुला किंवा देवाला गुरुच्या शेजारी जरी बसवलं ना, गुरु म्हणे देवा समान परी देवासी याचेनी देवपण. शास्त्राचं गणित आहे. नाथबाबा बोलतात देवाचा देवपणा सुद्धा गुरुमुळे. 3 सूत्र सांगितले जातात. जर देवाची सभा बसलेली असेल आणि साधू जर देवाच्या समोर गेले ना, तर देवाला उभं राहावं लागतं. माझे भाईले पवित्रपण, ते भक्ताचे मतदान, माझा सगळा पवित्रपणा यांच्यामुळे आहे. माझा परिचय जगाला यांच्यामुळे झालाय की सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचनी राजस सुकुमार मदनाचा पुतळा. हे यांनी सांगितलंय म्हणून जग मला ओळखतं. नाहीतर काळ्या देवाला सावळं म्हणण्याचं सामर्थ्य कोणाचं आहे? देव नुसता काळा नाही, ठाईचाची काळा अनादी बहु काळा म्हणून या वेदाचा लावी लागे नाही. पण काळा असताना सुद्धा कोणाची हिंमत नाही काळा म्हणण्याची. साधू संतांनी आम्हाला प्रमाण दिलेले आहे. सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे. सावळे आपल्या जीवाच्या ठिकाणी कुठे ना कुठे कमतरता आहे, उणीव आहे. आपल्या नाकात तरी उणीव असेल, कानात तरी उणीव असेल, डोळ्यात उणीव असेल, गालामध्ये उणीव असेल, आपल्या हसण्यामध्ये उणीव असेल, डोक्यामध्ये उणीव असेल, या केसांमध्ये उणीव असेल. पण देवाला कोणत्याही अँगल न तपासा. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतिरखिलम मधुरम वेणुर्मधुरो रेणुर्मधुरा पाणिर्मधुरा पादो मधुरा नृत्यं मधुरं सत्यं मधुरं मधुराधिपतिरखिलम एका श्लोकामध्ये उरकून टाकलं. पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात परमुख्यमपि हम न जाणे. देवासारखं सौंदर्यवान अवस्था संपन्न या जगाच्या पाठीवर दुसरा कोणीच नाही. पण एवढा असणारा देव सुद्धा त्या देवाच्या सभेमध्ये साधू गेले तर देवाला उभं राहावं लागतं. पण ऐका, जगातले सगळे साधू एका सभेमध्ये बसतात आणि त्या सभेमध्ये एका गुरुची जर एंट्री झाली, साधू गेल्यानंतर जसे देव उभे राहतात ना, तसं गुरु गेल्यानंतर साधू किती मोठे असू द्या त्यांना उभं राहावं लागतं. कारण गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझ्या पाहता नाही तर लोके. गुरु शिवाय भक्तीचं भांडार सुगडा उघडत नाही. जगामध्ये ज्ञान मार्ग विफल ठरलाय, योग मार्ग विफल ठरलेला आहे, कर्मकांड मार्ग विफल ठरलाय. मग शास्त्रकार, कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार ओरडून ओरडून सांगतात की भक्तीशिवाय दुसरं सोपं साधन नाही. पण ते भक्तीचं भांडार उघडण्याकरता सुद्धा नाथ बाबा एकनाथी भागवतामध्ये बोलतात, गुरु कृपा हाताशी चढे तव भक्तीचे भांडार उघडे. त्याच्याशिवाय भक्ती सुद्धा मोकळी होत नाही. न करता सद्गुरु भक्ती तया अनुभव परमार्थ प्राप्ती. या लागी सद्गुरु भक्ती बोलिले ग्रंथी शिष्य विचारत. पटलं महाराज आम्हाला. गुरु परमात्मा परीषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. पण ज्याचा असा दृढ विश्वास आहे त्याला भेटलं तरी काय? म्हटले देव तयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घर. ज्याच्या अंतःकरणामध्ये गुरुविषयी एवढी श्रद्धा आहे की त्याला गुरु हे देवापेक्षाही मोठे वाटतात, त्याला देवाकडे जाण्याची गरज नाही. देव स्वतः त्याचा अंकी लावून त्याच्या दारापर्यंत चालवतो. एखादा पुरावा, एखादा नाही, हजारो पुरावे. आता जो पुरावा आपण तपासला, तुलसीदास बाबा देवाकडे गेलेत का? देव तुलसीदास बाबांकडे आले. देव तुलसीदासांकडे आले का? बोट पकडलं होतं हनुमंत स्वरूपातल्या गुरुचं. जाऊ द्या, 22 जानेवारी आता सोडून गेली ना. 22 जानेवारीला 2 वर्षाच्या आधी जगाचे मालक सिंहासनाधीश्वर भगवान प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येच्या पावन भूमीमध्ये सिंहासनावर विराजमान झाले. जेव्हा तो पावन पर्व काळ होता ना, तेव्हा अख्ख्या विश्वातल्या मोबाईलला, स्मार्टफोनला एकच रिंगटोन वाजत होती. राम आएंगे तो अंगना सजाऊंगे, मीठे मीठे बेर हाथों से खिलाऊंगे, मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. पण मला सांगा ना तुम्ही, ती
रामाकडे गेली होती का राम देशाकडे गेले होते? राम. असं नेमकं किती हरिपाठाची आवर्तन झाली होती शबरीची? म्हणजे किती ओव्या पाठ असतील ज्ञानेश्वरीतल्या? संबंधच नाही, तो युगच दुसरं होतं. बरं किती पाठपाठांतर असेल? अहो ती स्वतः म्हणते देवाला, देवा तू इथपर्यंत जर येशील तर माझं पहिलं वचन ऐकून घे, इथं येऊन मला हे म्हणू नको. परमार्थामध्ये किती पाठांतर केलं मला विचारायचंच नाही, त्याचा माझा संबंध नाही, पण तरी एक वचन लिहून देते देवा. रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया, रघुकुल नंदन कब आओगे, भिलन की झोपड़िया. रामा रामा रटते रटते. देवा आई मैं शबरी भिलनी की जाई, भजन भाव नहीं जानू रे, राम तेरे दर्शन के हित में वन में जीवन पालू रे. चरण कमल से निर्मल कर दो, चरण कमल से निर्मल कर दो, दासी की डगरिया. रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया. सगळ्यांच्या पाठांतरातून सांगू का? ती शबरी ओरडून ओरडून देवाला म्हणते, देवा तुला असं वाटत असेल की जशी ती अहिल्या श्रापामुळे दगड झाली, मग तिला उद्धारा करता तुझी गरज आहे, मला तशी गरज नाही. मी नाहिल्या श्रापित नारी, मी न जानकी राजकुमारी, दिन राती रे वेडी शबरी, वेडी शबरी. तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. रामा रघु नंदना आश्रमात या कधी रे येशील. त्या शबरीनं नेमकं केलं तरी काय? त्या शबरीनं फक्त एका महात्म्याला गुरु केलं आणि त्या महात्म्याची आयुष्यभर सेवा केली. त्या महात्म्याचं नाव आहे मतंग ऋषी. आणि त्या मतंग ऋषींनी आश्रम सोडता सोडता शबरीला सांगितलं, शबरी माझंही आराध्य राम आहेत, पण साधू एका ठिकाणी राहून चांगलं वाटत नाही, मला आश्रम सोडायची वेळ आली आहे. पण ऐक, मी माझ्या आयुष्यभर केलेल्या साधनेचं फळ तुझ्या पदरामध्ये टाकतो, तू फक्त देवाची अखंड भक्ती कर. तुला देवाकडे जाण्याची गरज नाही, देव तुझ्या दारामध्ये येऊन तुला दर्शन देतील. देवतयाचा अंकिला सोये संचला त्याचे घरा. देवतयाचा अंकिला सोये संचला त्याचे घरा. आणि असे गुरु ज्यांना गुरु फक्त गुरु न वाटता मर्यादा पार करून तेच गुरु देव वाटायला लागतात, त्याच्यामध्ये शंका नाही असे शब्द निघतात. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची ती स्वात्मानुभूती अभंगाच्या शेवटच्या
ऐसा जाता दृढ विश्वास ऐसा जाता ऐसा जाता दृढ विश्वास ऐसा जाता दृढ विश्वास ऐसा जाता दृढ विश्वास ऐसा जाता दृढ विश्वास ऐसा जाता ऐसा जाता दृढ विश्वास दृढ विश्वास हे ऐसा दृढ गुरुदेव येथ नाही बा संशय. त्या संशयाचं निरसन झालं की जीवामध्ये अमूलाग्र बदल होतो. स्वये संचला त्याचे घरा. दोन पायाचा माणूस जो आहे, ज्याला चांगलं वाईट खरं खोटं योग्य अयोग्य पवित्र अपवित्र कळतं, या माणसात परिवर्तन होतं. यात काही नवल नाही. समर्थांच्या दरबारामध्ये गेल्यानंतर समर्थांना गुरु म्हणून ज्या दिवशी तुम्ही स्वीकारतात ना, त्या दिवशी चार पायाचं मूक जनावर जरी त्यांच्या सानिध्यात गेलं तरी परिवर्तन होतं. इतिहास साक्ष देत असतो. गजानन महाराजांच्या दरबारामध्ये आपण जर शेगावला गेला तर वरच्या धर्ममंडपामध्ये काही चरित्र लिहिलेच्या प्रतिमा आहेत ना, त्याच्यामध्ये एक प्रतिमा आहे, काळ्या रंगाचा घोडा आहे आणि त्या घोड्याच्या चारही पायाच्या मध्यभागी गजानन बाबा झोपलेले आहेत. महाराजांची बावन्नी जर ऐकली असेल तर त्याच्यातलं प्रमाण आहे, टाकळी कर हरिदासांचा अश्वशांत केला जाता. का केला? कारण महाराज श्री गुरु समर्थ असतात. जय जय सद्गुरु गजानना, रक्षक तोसी भक्त जना, निर्गुण तो परमात्मा तू, सगुण रूपात गजानन, सदैव तू परिविदेव
गण गण गणात होते गण गण गणात होते बोला गण गण गणात गण गण गणात गण गण गणात होते संशय गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वास जोडलेली सेवा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करूयात. बोलत असताना काही अपशब्द काही चुकीचा दोष लागलेला असेल तो माझ्या वैयक्तिक वाणीचा दोष आहे. जर काही आपल्या आयुष्यामध्ये उतरवण्याजोगं एखादा तरी शब्द या कीर्तनातून माझ्या मुखारविंदातून निघाला असेल तर तो गुरुचा कृपा आशीर्वाद आहे. जगामध्ये आपल्या गुरुचं बोट पकडल्यानंतर कोणाची बोट पकडण्याची इच्छा सुद्धा गुरुदेव शिल्लक ठेवत नाही, एवढे तुम्हाला समर्थ करून टाकतात. पण तुमचा निरोप घेतो. हा परमार्थ आज द्वितीय दिवसामध्ये आणि आज द्वितीय दिवसामध्ये एक आनंदाचा विषय ज्यांच्या माध्यमातून इथपर्यंत आलो आहे का नाही. म्हणजे प्रगट दिनाच्या महोत्सवामध्ये आमच्या नारायण बाबाचा प्रगट दिन येत असतो. नाही लक्षात आलं का? हॅपी बर्थडे आता समजलं सगळ्यांना. ऍडव्हान्स युग आहे ना. आमच्या महाराजांचा प्रगट दिन सुद्धा या ठिकाणी येत असतो. महाराज परमार्थ करणं खूप सोपं आहे. तुम्हाला एक वाक्य मी हातपाय जोडून बोलतो. जगाच्या पाठीवर सगळं करा पण आपल्या जवळचे आपल्या परिसरातले आपल्या कुशीतले मग ते कथाकार असू द्या कीर्तनकार असू द्या प्रवचनकार असू द्या गायक असू द्या वादक असू द्या त्यांच्या सगळ्या कलेला आपल्या माणसाने आपलंच मोठं करायला पाहिजे एवढं आज लिहून घ्या. आपण सगळ्यांना स्वीकारतो आणि नेमकं जवळच्यांकडे दुर्लक्ष करतो. गरज नाही महाराज. जेव्हा खांद्या देण्याची वेळ येते ना तेव्हा कुटुंबातलेच कामात येत असतात ज्यांना आयुष्यभर शिव्या देत असतो. त्याच्यामुळे बाहेरचे फेसबुकवर फेणे म्हणून करायचं तरी काय बाहेर जिल्ह्यातले बाहेर राज्यामध्ये ते तिथपर्यंतच मर्यादित आहेत. परंतु जोपर्यंत रक्ताची नाती आपल्याला जोडता येत नाही ना तोपर्यंत जगामध्ये कोणतंही नातं तुमच्याशी तुम्हाला पाठिंबा देणार नाही, पाठिंबा देतच नाही. ज्ञानोबाऱ्यांना अख्ख्या विश्वाने त्रास दिला तरी ज्ञानोबाऱ्यांनी हे विश्वची माझे घर किंवा देवाच्या विषयी प्रमाण मांडत असताना ज्ञानोबाऱ्याचं वाक्य आहे, आता विश्वात्मके देवे येणे वागे तुझोशावे. पुढचा शब्द अंडरलाईन करा. तोषोनी मज द्यावे. तोषोनी म्हणजे देवा आधी तुम्ही संतुष्ट व्हा माझ्या भक्तीनं मग मज द्या. आपण 10 रुपयाचं नारळ नेतो देवाला असं मालकीचं करून घेतो की जसं काही देवाला विकतच घेतो. 10 रुपयाचा नारळ 2 रुपयाचा कापूर 3 रुपयाच्या अगरबत्त्या मोबदल्यामध्ये 10 लाखाच्या मागण्या. देव काय व्यवहार करण्याचं ठिकाण आहे का? भक्ती ही आपल्या करता करायची नसते. देवानं सुंदर नरदेह दिलाय याच्या मोबदल्यातून उतराई होण्याकरता देवा करता टाळी वाजवायची असते, देवा करता भजन ऐकायचे असते, देवा करता सुंदर स्वरूप पाहावं लागते, मागण्या करता नाही. एक शेवटचं वाक्य सांगतो थांबतो. मंदिरात याच्या करता कधीच जायचं नाही की देव आपल्याला काहीतरी देईल. मंदिरात याच्या करता द्यायचं की देवानं ऑलरेडी आपल्याला भरपूर काही देऊन ठेवलेलं आहे. त्याच्या ऋणातून उतराई होण्याकरता मंदिरात जायचं असते. म्हणून सर्वांच्या चरणी प्रेम करून भावना. आणि आज महाराजांचा जन्मदिन आहे आणि आपल्या संप्रदायाची परंपरा आहे. परंपरेमध्ये वाढत असणाऱ्या जीवाला आणि साधकाला शुभेच्छा देत असताना हॅपी बर्थडे महाराजी असं म्हणून काही द्यावं लागेल. मग त्यांच्या हातून परमार्थ घडण्याकरता त्यांचं आयुष्य आकल्प व्हावं याकरता प्रतिज्ञा करावं लागत असते. महाराजांना विनंती आहे, बोला. अकल्पायुष वावितया पुरा अकल्पायुष वावितया पुरा अकल्पायुष वावितया पुरा
माऊली